नमस्कार. तुम्हा सगळ्यांचे शूज मायसेल्फ या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करीत आहे. तर व्हिडिओ बनवण्याचा आजचा आहे 30वा दिवस. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी मला सांगायचं होतं की जे काल आपल्यासोबत महाराष्ट्रामध्ये घडून गेलेलं आहे ते व्हायला नव्हतं पाहिजे. त्याचंच कारण म्हणजे जे अजितदादा आहेत, अजित पवार साहेब आहेत, सर्वांचे लाडके नेते असं म्हणायला काही हरकत नाही. ते नेते आता आपल्या सोबत जगामध्ये नाही आहेत. हे महाराष्ट्राला खूपच दुःखदायक घटना काल घडून गेलेली आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मनस्वीला दुसऱ्या टिफिनमध्ये मला उपमा द्यायचा होता, तर ते मी बनवत होते. तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करते. आज सर्वात आधी शेंगदाणे काढून घेतले होते. उपम्यावर वरती सोडायसाठी ते बरे होते म्हणून थोडे शेंगदाणे काढून घेतले बाहेर आधीच, आणि थोडे शेंगदाणे तिथेच ठेवले. कांदा टाकली आणि कढीपत्ता टाकून दिला. त्याच्यानंतर मिरच्या टाकली, जसं आपण उपमा बनवतो तसंच. पण मला एक सांगायचं होतं की याच्यामध्ये जे खूपच कोणी असं मोकळा उपमा ठेवतात ना, तसा मी ठेवत नाही. कारण की तो कधी शिजला जात नाही. आपण तोच उपमा मग आपण खातो, तर मग कधी पोटामध्ये गडबड होते. तर मी तसं न करता छान पाणी टाकून शिजवते. मोकळा होणे गरजेचे नाही असं मला तरी वाटते. ते शिजलं पाहिजे छान, आणि आपल्या मुलांना किंवा आपण जे स्वतः खातो ते छान झालं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. तर मी ते छान शिजवून घेतेच पाण्यामध्ये खदखद आणि बनवते. आणि इथे मी हे टाकलेले आहेत, बटाटे टाकले आहेत, थोडेसे आलू टाकले, छान शिजवून घेतलं. त्याला चेक करत आहे शिजला की नाही शिजला. थोडा वेळ होऊ दिला, त्याच्यामध्ये शिजवून घेतली. मग जे काही आपलं नेहमीचंच आहे, मीठ, हळद. जर आपल्याला पांढरावाला करायचा असेल उपमा तर हळद टाकायची नाही, बस एवढंच. थोडंसं तिखटाशिवाय तर छान वाटत असलं तर तिखट टाकला गेलाच पाहिजे. थोडंसं सांबार टाकून दिले आणि 1 वाटी उपमा घेतली होती. उपमावाला रवा नाही का, तो घेतली होती. खूप बारीकवाला नाही घेत मी, तो ना लवकरच हे होते. तर थोडा ठोकळवालाच घ्यायचा, जो आपला उपम्याचा असते तोच, त्याने छान बनते. तर त्याला थोडा वेळ परतून घेतली. परतल्याने कसं तो शिजून जातो, छान भाजल्या जाते चांगल्या प्रकारे, त्याच्यासाठी. काय करता? तुम्ही बघू शकता छान असा उपमा शिजला गेलेला आहे. थोडंसं दाबून पण बघायचं शिजला की नाही शिजला तर. आणि तशा प्रकारे थोडंसं पाणी टाकून पुन्हा शिजवायचं. तर मी अशा प्रकारे करते. तर तुम्ही नक्कीच मला कमेंट्स करून सांगा की ही माझी पद्धत बरोबर आहे की अति जास्त पाणी टाकून मी शिजवते ती, की जे रवाड ठेवतात कोणी, खूप मोकळा झाला पाहिजे उपमा, ती पद्धत बरोबर आहे. ती पण छान आहे म्हणा, असं काही हे नाही. पण मला असंच करायला आवडते, मी अशीच करते. तर मला नक्कीच. इकडे दादा मस्त एन्जॉय करत होता उपमा. तो बघा कसा करत आहे. त्याला त्याच्या हाताने खायला पाहिजे आहे म्हणून तो तसा करत आहे. नाही पाहिजे.
दे मला दे. नाही पाहिजे दे मला दे. मला दे मला. हां दे मला. कसा खाते कसा खाते. मला 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 दे. पाडते पाडते. तुझं कामच राहते तुझं. हा दादू थांब थांब. नाही घेऊ. अरे नाही घेऊ ना. थांब थांब थांब. सोंडे आहेत खूपच फिरवण्यात. अड्या बी आहेत दादू इथे. करू दे मला. तू करते हा. मला करू दे पटापट. झटपट पटापट करू दे. जा तिकडे जा खेळ तिकडे खेळ. तांदूळचा खेळ नाही सोड. अशा सुपामध्ये कोणाकोणाला पाकडता येते मला नक्कीच कमेंट्स करून सांगा. तुम्हाला पाकडता येते का? कारण की आमच्यासारख्या मुलींना तर नाही येत. आजीबाईंना आपल्या मम्मीला काकूला येते पण आमच्यासारख्या मुलींना नाही येत. मला तर पाकडता येते पण तुम्हाला येते का नक्कीच कमेंट्स करून सांगा. हा दादू चला तर पाकडून घेते. दादू हम दाखव नका हॅलो. क्या है? बेल्ट आहे. और ये किसके लिए है? माझ्यासाठी हाँ माझ्यासाठी का माझ्यासाठी ना नाही. घालली ये है. उभा कर दाखव. मी तर घालून बघतो. तर हा मी ड्रेस मिंत्रावरून ऑर्डर केली होती स्वतःसाठी. 450 रुपयाला होता तर घेऊन टाकली. छान होता लॉंगमध्ये आणि वेल पण तिथूनच आलेला होता तर छान होता ड्रेस. जर तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत बघत आले असल्यास नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मला तुमच्याशी एवढंच दादासोबत झालेल्या अजित पवारजीसोबत झाल्या जे महाराष्ट्रात घटना घडून गेली आहे. खरंच ते व्हायला नव्हतं पाहिजे आणि काळ कुणासाठी थांबत नसतो हे दाखवून दिलेलं आहे. तर प्रत्येकाने माझ्या तरी मते हसलं पाहिजे, बोललं पाहिजे, आपल्या मनातल्या भावना व्यक्त केल्या पाहिजे, जेणेकरून काय विचार आहेत हे माहीत होतात. तसंच कधी काय घडलं हे आपल्यालाही माहीत नसते आणि कुणालाही माहीत नसते. त्याच्यामुळे कोणासोबतही अबोला न ठेवता प्रेमाने राहिलं पाहिजे, बोललं पाहिजे, हसतं खेळतं राहिलं पाहिजे. जिथे वेळ मिळाला तिथे जायला पाहिजे असं तरी माझं मत आहे. कारण की जीवन कसं नश्वर आहे आणि क्षणात काय घडणार हे कुणालाच माहीत नसते. तर त्याच्यामुळे हसत राहा, सर्वांसोबत बोलत राहा. आम्हा बायकांचं स्पेशली सांगायचं म्हटलं तर आपण छोट्या छोट्या गोष्टींचा राग मानून घेतो पण सांगता येत नाही की कधी काय होईल. म्हणून सर्वांशी प्रेमाने वागत जा. झगडे भांडण तर होत राहतात, मन मिटाव तर होत राहतात. ते दूर करून सगळ्यांसोबत प्रेमाने वागण्याचा प्रयत्न करा. तर
आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच. माझ्या व्हिडिओमधला कोणता पार्ट तुम्हाला आवडला आहे ते नक्कीच मला कमेंट्स करून सांगा. ठीक आहे, बाय.